आज आपण जाणून घेणार आहोत नॉर्मल डिलिव्हरीसाठी गर्भावस्थेत करता येणारे काही सोपे आणि सुरक्षित व्यायाम। गर्भधारणेच्या काळात शरीर निरोगी ठेवणं आणि प्रसूतीसाठी म्हणजेच डिलिव्हरीसाठी तयार ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणून हे व्यायाम नियमितपणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्यास प्रसूती म्हणजेच डिलिव्हरी अधिक सोपी आणि नैसर्गिक होते। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मदर केअर अँड लाईफस्टाईल या चॅनलवर। या चॅनलवर तुम्हाला नवीन होणाऱ्या आई या विषयाची सगळी माहिती पुरवली जाईल। तर चला सुरुवात करूया। पहिलं आसन आहे फुलपाखरू आसन म्हणजेच बटरफ्लाय पोज। या आसनामुळे मांडी आणि नितंबाचे स्नायू लवचिक होतात। जमिनीवर बसून दोन्ही पाय गुडघ्याजवळ एकत्र आणा आणि फुलपाखरासारखे पाय वर खाली हलवा। दररोज 5 ते 10 मिनिटे हे आसन करा। हे पेल्विक भाग मोकळा ठेवते आणि प्रसूतीला मदत करते। आणि दुसरं आहे चालणे म्हणजेच वॉकिंग। दररोज हलक्या गतीने चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम आहे। यामुळे रक्ताभिसरण सुधारते, म्हणजेच वॉकिंगमुळे ब्लड सर्क्युलेशन एकदम मस्त राहते, वजन नियंत्रित राहते आणि बाळ योग्य स्थितीत येण्यास मदत होते। सकाळी किंवा संध्याकाळी 20 ते 30 मिनिटे चालणे उत्तम आहे। आता तिसरं आहे पेल्विक टिल्ट म्हणजे श्रेणी झुकाव व्यायाम। भिंतीला पाठ लावून उभे राहा, गुडघे थोडे वाकवा आणि पोट आत खेचा। पाठीचा भाग हलकेच भिंतीवर दाबा आणि काही सेकंद तसाच ठेवा। हा व्यायाम कंबरदुखी कमी करतो आणि पाठीचे स्नायू मजबूत करतो। तर आपले चौथे आसन आहे स्क्वॅट्स। खुर्ची पकडून सावकाश खाली 2 पायांवर बसा आणि पुन्हा उभे राहा। हे आसन पेल्विकचा भाग मोकळा करते आणि प्रसूतीच्या वेळी शरीराला मदत करते। मैत्रिणींनो, तुम्ही ऐकलं असेल किंवा कुठे व्हिडिओ मध्ये बघितलं असेल, तुम्ही बघा डिलिव्हरीसाठी त्या स्त्रीला ओटी मध्ये नेण्याच्या अर्धा 1 तास आधी डॉक्टर नेहमी सल्ला देतात की तुम्ही उठबशा घाला, हळूहळू जसं जमेल, ज्या गतीमध्ये जमेल त्या गतीमध्ये। का? कारण त्या स्क्वॅट्समुळे काय होते, पेल्विकचा एरिया मोकळा होतो आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते। तर तुम्ही दररोज 5 ते 10 वेळा हा व्यायाम करा, पण थकवा वाटल्यास थांबा बरं। आता 5वा आहे कॅट काऊ स्ट्रेच। आता 4ही हातांवर बसा। श्वास घेताना पाठीला खाली वाकवा आणि श्वास सोडताना पाठीला वर उचला। हे आसन केल्याने लवचिकता वाढते आणि बाळ योग्य स्थितीत येण्यास मदत करते। मैत्रिणींनो, सगळ्या आसनांचे मी फोटोज दिलेले आहेत, ते बघून तुम्ही करू शकता। तर 6वा आहे डीप ब्रीथिंग म्हणजेच खोल श्वास प्राणायाम। आता सुखासनात बसा, डोळे मिटा आणि हळूहळू खोल श्वास घ्या। थोडा वेळ थांबा आणि हळूवार श्वास सोडा। यामुळे मन शांत राहते, ताण कमी होतो आणि बाळाला पुरेसा प्राणवायू मिळतो। तर कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। शरीरात वेदना, चक्कर किंवा थकवा जाणवल्यास व्यायाम थांबवा, पुरेसे पाणी प्या आणि योग्य विश्रांती घ्या। नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार हेच नॉर्मल डिलिव्हरीचे रहस्य आहे बरं। आई निरोगी असेल तर बाळ सुद्धा निरोगी राहते। मी हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या।